लखपती व्हायचंय का? तर मग अहमदनगर जिल्हा मराठा पतसंस्थेने आणली आहे जिजाऊ लखपती ठेव योजना। दरमहा 1400 रुपये भरा आणि 60 महिन्यांनी मिळवा चक्क 1 लाख रुपये। आहे ना फायद्याची बचत ठेव योजना? तर मग आजच मराठा पतसंस्थेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करा खाली दिलेल्या नंबरवर। देश संघटक, महिला सक्षम संस्थेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर, दामिनी पथकाच्या सदस्य, पोलीस मित्र म्हणून कार्यरत, उद्योजिका आणि आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या समाजसेविका म्हणून कार्य करणाऱ्या रोहिणी वाघमारे यांनी सावित्रीबाई फुले यांचं जीवनचरित्र या विषयावर व्याख्यान दिलं। यामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या शालेय सहजीवनाचा पट सुरुवातीला त्यांनी मांडला आणि या दोघांनी केलेल्या संघर्षाचं यश आज आपण पाहत आहोत असं आपलं मतही मांडलं। ते कुठंतरी ते वटवृक्षाचं रूपांतर होण्यासाठी ते बीज पेरले, ते सावित्रीबाईंनी पेरले। सावित्रीबाईंना धूळपाटी होती, त्या धूळपाटीवर अक्षर गिरवायला लागले, त्यानंतर त्यांना वाचता यायला लागलं आणि त्या मोठे मोठे ग्रंथ वाचायला लागले। ज्यावेळेस त्यांचं वाचन सुरू झालं त्यावेळेस त्यांनी धर्मग्रंथ वाचायला सुरुवात केली आणि त्यावेळेस त्यांनी धर्मग्रंथातलं जे आहे आणि आपलं वास्तव जीवन आहे यात खूप मोठी तफावत आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्योतिबांना विचारायला सुरुवात, म्हणजे त्यांना पडणारे प्रश्न ज्योतिबांना विचारायला सुरुवात केली। त्यावेळेस ज्योतिबांना समाधानही वाटायचं आणि आनंदही वाटायचं की त्यांना जसे प्रश्न पडायचे तसेच यांनाही पडतायत। मग त्यांनी सावित्रीबाईंना सांगितलं की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्यामध्येच तुला भेटेल। आणि ज्योतिबा रोज पेपर घेऊन यायचे आणि त्या पेपरचं वाचनही त्या करायच्या। मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे धर्मग्रंथामध्ये जे सांगितलंय ते चुकीचं आहे, रूढी परंपरा आहे आणि त्या याच्या नावाखाली म्हणजे धर्म परंपरा रूढी या नावाखाली स्त्रियांचं आणि अस्पृश्यांचं कष्टकऱ्यांचं शोषण होत आहे की त्यांना त्यावेळेसच त्यांच्या लक्षात आलं या सगळ्या गोष्टी आणि त्यांची आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची या विषयावर चर्चा सुरू व्हायच्या आणि त्यांची मत दोघांचेही म्हणजे क्रांतिकारक मत होते, त्याच्यामुळे ती मतं एकमेकांना पटायची। या दरम्यान तत्कालीन काळही त्यांनी उलगडून दाखवला आणि सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या परिसस्पर्शानं त्या काळात पुढे आलेल्या मुक्ता साळवेचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला। तो काळ म्हणजे आपलं जे हे होतं मनुस्मृतीचा काळ होता, जिथे स्त्रिया, अस्पृश्य आणि गुरेढोरे यांना हाणून मारून ते नियंत्रणात ठेवायचे आणि ही पुरुषाचं काम, ही म्हणजे मनुस्मृतीचा विचार होता आणि त्याच पद्धतीने त्यावेळेस आपले सामाजिक समाज चालत होता। तर आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कमवा आणि शिका या योजनेचे जनक म्हणूनही ज्योतिबा फुले यांचा त्यांनी केलेला उल्लेख अनेकांच्या ज्ञानात भर टाकणारा होता। सावित्रीबाई फुले यांचं जीवनचरित्र आणि या संदर्भात बऱ्याच विषयांवर रोहिणी वाघमारे यांनी आपली अभ्यासपूर्ण मतं मांडली। शेवटी संपूर्णा सावंत यांनी त्यांचे आभार मानले। मॅडम, मला 4 व्हीलर घ्यायची आहे, नवी किंवा जुनी। तुमच्या फायनान्स कंपन्या कर्ज देतात झटपट, पण एक हप्ता थकला तर वसुलीसाठी फोन करतात धडाधडा आणि दंड करतात आणि भरमसाठ चक्रवाढ व्याज लावतात। मग मालक वैतागतात ना कर्ज घेऊन। सर चिंता सोडा, आमची मराठा पतसंस्था आहे ना, आमच्या मराठा पतसंस्थेमध्ये फक्त 10% व्याजदराने कर्ज दिलं जातं आणि हे बघा टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही। कमीत कमी डॉक्युमेंट्स आणि कमीत कमी डाऊन पेमेंट आणि तुम्हाला कारचा ताबाही लगेच मिळणार आहे। त्यामुळे चिंता सोडा आणि आजच तुम्हाला नवी किंवा जुनी जी कार बुक करायची ती करा आणि आजच मराठा पतसंस्थेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा। थँक्यू मॅडम। वेलकम सर।